नमस्कार. श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 36 अश्वत्थामा अवतार. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर सनत कुमारांना म्हणाला, हे सर्वज्ञ, आता मी तुम्हाला शिवप्रभूंच्या अश्वत्थामा अवताराविषयी सांगतो. देवगुरु बृहस्पतींच्या अंशापासून भरद्वाजांद्वारे द्रोण नावाचा अयोनिसंभव पुत्र उत्पन्न झाला. तो महातेजस्वी, महाबुद्धिमान, कीर्तिमान, वेदांमध्ये निपुण, सर्व शास्त्रांचा ज्ञाता, सर्व अस्त्रे जाणणारा, धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत पराक्रमी होता. तो कौरवांचा गुरु होता. 6 महारथींपैकी एक म्हणून विशेष प्रख्यात होता. या ब्राह्मणोत्तम द्रोणाचार्याने कौरवांच्या मदतीकरता पुत्र व्हावा म्हणून शिवजींच्या उद्देशाने मोठे तप केले. त्याची तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. ते त्याच्या सन्मुख प्रकट झाले. द्रोणाचार्याने त्यांना विनम्र भावे नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. शिवजींनी त्याला वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला, हे महाप्रभू, मला तुमच्या अंशापासून एक पुत्र व्हावा. तो बलवान आणि अजिंक्य असावा. शिवजींनी त्याला अपेक्षित वर दिला आणि अंतर्धान पावले. द्रोणाचार्य आनंदाने घरी परतला. त्याने पत्नीला सर्व हकीकत सांगितली. यथावकाश भगवान शिवजींनी आपल्या अंशाने तिच्या पोटी जन्म घेतला. द्रोणाने त्या बालकाचे अश्वत्थामा असे नामकरण केले. अश्वत्थामा अस्त्रशस्त्रविद्येत निपुण, अतिशय पराक्रमी आणि महावीर होता. त्याने पित्याच्या आज्ञेनुसार महाभारत संग्रामात कौरवांना मदत केली. त्याच्याकडे पांडवांकडील मोठमोठे रणधुरंधर हतबल झाले. त्यांना कौरवांवर विजय मिळवणे अशक्य झाले. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने कठीण तप करून शिवजींकडून अस्त्रे मिळवली आणि कौरवांचा पराभव केला. त्यामुळे संतप्त झालेल्या अश्वत्थामाने रात्रसमयी पांडवांच्या शिबिरात घुसून मोठी कत्तल केली. तीत पांडवांचे सर्व पुत्र मारले गेले. त्या समयी श्रीकृष्णाधिक महावीरांनाही त्याचे निवारण करता आले नाही. पुत्रशोकाने व्याकुळ झालेला अर्जुन श्रीकृष्णांसह रथारूढ होऊन अश्वत्थामाचा पाठलाग करू लागला. तेव्हा त्याने अर्जुनावर ब्रह्मशीर नामक अस्त्र सोडले, ज्यामुळे दशदिशांमध्ये प्रचंड तेज प्रकट झाले. ते पाहून अर्जुन भयभीत झाला. तो श्रीकृष्णांना म्हणाला, हा काय प्रकार आहे? हे दुस्सह तेज कोठून येत आहे? श्रीकृष्ण म्हणाले, धनंजया, द्रोणपुत्र अश्वत्थामाने तुझ्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आहे. त्याच्यासारखे दुसरे घातक अस्त्र नाही. तू शिवप्रभूंचे स्मरण कर आणि त्यांनी दिलेल्या शैवास्त्राने या अस्त्राचा नाश कर. ते ऐकून अर्जुनाला धीर आला. ब्रह्मास्त्राचे निवारण व्हावे म्हणून श्रीकृष्ण स्वतः शिवजींचे ध्यान करू लागले. अर्जुनानेही त्यांचे स्मरण केले, त्यांना नमस्कार केला. मग पाण्याला स्पर्श करून शैवास्त्र सोडले. ब्रह्मास्त्र कधीही निष्फळ ठरणारे नव्हते, परंतु शैवास्त्राच्या तेजाने ते शांत झाले. ते पाहून अश्वत्थामाला मोठे आश्चर्य वाटले. ते शैवास्त्र आहे हे लक्षात येताच त्याने त्याच्या विरुद्ध काही केले नाही. असो, त्यानंतर अश्वत्थामाने सर्व पृथ्वी पांडवरहित करण्याच्या उद्देशाने उत्तरेच्या म्हणजे अभिमन्यूच्या पत्नीच्या पोटात असलेल्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. तेव्हा तिने भीतीने व्याकुळ होऊन श्रीकृष्णांची आर्ततेने प्रार्थना केली. त्यांनी शिवजींचे स्मरण करून त्यांच्या आज्ञेने आपल्या सुदर्शन चक्राने तिचे रक्षण केले. ब्रह्मास्त्र हळूहळू शांत झाले. नंतर श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून पांडवांनी अश्वत्थामाला नमस्कार केला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या त्या द्रोणपुत्राने त्यांना अनेक वर दिले. हे मुनिश्रेष्ठा, अशा प्रकारे शिवजींनी अश्वत्थामाच्या रूपाने पृथ्वीवर अनेक लीला केल्या. त्रैलोक्याला सुख देणारा हा अवतार आजही गंगेच्या तीरावर स्थित आहे. हा अवतार भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा आणि त्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी देणारा आहे. जो मनुष्य शिवप्रभूंचे हे चरित्र सावध चित्ताने ऐकतो, त्याचे भावभक्तीने कीर्तन करतो, त्याच्या समस्त इच्छा पूर्ण होऊन तो शिवलोकी जातो. अध्याय 36 समाप्त.